हे गाईज, गुड मॉर्निंग, नमस्कार. कसे आहात तुम्ही? तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज मी आली आहे गावाला कशाला आली आहे तर होळी खेळायला. ते बघा तिथे आमचं अजून दहन जळतच आहे, ते बघा जे रात्री आलेलं ते अजून. सो गावाला आज मी आले होळी खेळायला. माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. मी पहिल्यांदा गावाला आले होळी खेळायला. आता मला पण नाही माहिती हे जातं कसं आहे. सध्या तर कोणच दिसत नाही रस्त्यावरती. लहान पोरं होळी खेळतात फक्त. आणि मी पण आत्ता जस्ट उठली आहे बिकॉज आम्ही रात्री 4 वाजता आलो. मी 5 वाजता झोपली आणि मग आत्ता उठली पण बिकॉज माझ्या बहिणीचा फोन आला तिकडनं की उठ आपल्याला जायचं होळी खेळायला. पण सध्या मला तर कोण दिसत नाही. तर बघू आता, आज फर्स्ट एक्सपिरियन्स आहे तर होळीचा. बघूया काय होतं आणि तुम्हाला पण दाखवते. तर एंडपर्यंत राहा या ब्लॉगमध्ये. तो आता मी जाते आहे आधी कपडे चेंज करायला बिकॉज या कपड्यात तर मी होळी खेळू शकत नाही. अगर मी खेळली आणि एक तरी डाग लागला या कपड्याला तर मम्मी मला अशी धुवेल ना, माहितीच नाही मला. बिकॉज आता मी कपडे चेंज करते आणि तुम्हाला परत भेटते. मग आपण तोंडाला तेल बिल लावू आणि मग जाऊ खेळायला. आता मी कपडे पण चेंज करून आले. पूर्ण ब्लॅक घातले बिकॉज मी पूर्ण ब्लॅकच घालते. मला व्हाईट असं फक्त शूटसाठी कधी आवडतं किंवा व्हाईट मी मुंबईला घालते. मी माझं फर्स्ट टाईम आहे म्हणून मी इथे असं ब्लॅक घातलं. आता आपण करूया चंपी ते. अगर कलर नाही निघाला मग माझेच वांदे आहेत. माझा हाय पेपर 17ला पण तरी पण मी ते होळी खेळायला आहे. प्राऊड ऑफ मी गाईज. सो मी आता तेल लावते आहे तोंडाला, हाताला, पायाला, सगळीकडे तेल लावायचं आहे. एकही कलर राहिला नाही पाहिजे. एकही कलर राहिला नाही माझ्या पायाला. थोडंसं घ्यायचं, दिसतंय, थोडंसं घ्यायचं, स्प्रेड करायचं. अगर डोळ्याला राहिलं मग काय करू? माझी बहीण आली गाईस. माझी बहीण आली, मला आई आणि हक केलं. आता मी त्याला ह्याच्यावरती होळी खेळणार तर ते जीन्स काढून आले होळी खेळायला. आंघोळ करून आले. मी बोलले आंघोळ करून आले पैसे माझं काय नाही. तू आंघोळ कर या नको करू. आज होळी खेळायची बंद खेळायची. आज तुला वेळ रंगवणार आणि मला पण. मी हाताला कलर लावला. कलर नाही, तेल लावलं. आता पायाला लावूया. सेफ्टी फर्स्ट, बाकी सब भाड़ में गया. सेफ्टी बिकॉज देर ऊन है, स्किन को कुछ होना नहीं चाहिए. पहले स्किन बहुत काली है, देखो बहुत काली है. और काला करोगे गांव में आके तो फिर मतलब ही क्या है तुम्हारा मॉइस्चराइजर लगा के. इसके लिए अच्छा मॉइस्चराइजर में तो मी मराठी लोग करते. सॉरी गाइस. बघा गाइस, पप्पाने कलर दिले मला. पप्पा तर आमच्या गावाला आलेच नाही. आम्ही कलर घेऊन आलो. तर बघा पहिला कलर कोणाला लागतो. गाइस मला बोलते आंघोळ करून आली. मला बोलते आंघोळ करून केली गुलाबी. एक नंबरची कुत्री आहे मोठी. मला बोलते कोण आंघोळ करतो बोलते तुझ्या गावाला लवकर 9:30 वाजता. मला फोन करते. मी त्या अर्धी झोपत होती. हा बाई इथे कलर आहे. मीच दाखवते कलर कुठे आहे. काय टेन्शन नको ना तुम्हाला. आता जास्त रंगवला घ्यायला लोडवीन आज मी. कलर घेतलाय त्याने. बॉल खेळते कलर. हजी पहला रंग मेरी बहन का और उसको पहला रंग. आता आपण जाऊया कुठेतरी फिरायला. मी एक फुगा केलाय, जातोय सगळ्या पोरांच्या मध्ये. जसं की पोरं खेळतात लहान पाकाडीत पोरीच नाहीत. अबे ते कलर कोण पप्पा घेणार आहे माझा तो बघ. ते बघ अशी अर्धवट काम करते यार माझी बहीण. मग दुसरा काय मित्र आतमध्ये आणायला बोलली. सगळे घेऊन येऊ. 2-3 तर घे. काय अक्कल मंद आहे यार गाईस. आजचा ब्लॉग काय असणार आहे मलाच नाही माहिती, पण मी ते काढते फक्त. बघा आमचं घर आहे एवढं मोठं ना, एवढा मोठा आहे. फुगे करून उभे आहेत तिथे. सगळी पोरं आहेत आणि आम्ही दोघे एकटे आहे. आम्ही तिकडे धावत आलो. छोटा रम्मा धावत छोटा
आता आम्ही चाललोय माझ्या बहिणीच्या हॉटेलवर, म्हणजे माझ्या काकाच्या हॉटेलवर. तिकडे काका आणि काकीला कलर लावूया आपण. हे बा काका गेला बोलत ती गेली तिकडे. आपण तर जाऊया आता काकाच्या हॉटेलवर कलर लावायला. अजूनपर्यंत तर ब्लॉग मस्तच चाललाय. आणि हे बा डोरा आमच्या पाखाड्यातील डोरा तिथे गेले. बघू आता काय होतं बाई. काकाचं हॉटेल आहे. हा किती मस्त आहे ना. काकाने स्विमिंग पूल पण म्हणलं इथे. आता रेन डान्स आहे आणि हा स्विमिंग पूल आहे. आणि हा माझं काकाचं हॉटेल. काय भारी आहे ना. या कधी इथे दिवागरमध्ये आहे हॉटेल. वर ना एवढा बीच जवळ आहे ना. तो बघा तिथे बीच आहे. तिकडनं 1 मिनिटावर हा काकाचं हॉटेल आहे आणि तो बीच आहे. माझ्या घरच्या इकडनं पण 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे फक्त बीच. एवढे नशीबवान होता मी ना की बीच समोरच आहे. पण मोस्टली जातो. मोस्टली तिकडे असतं ना, जे असतं त्यावर लक्ष कोण देतं, जे नाही त्याच्यावरती माणूस फोकस करणार ना. असं एक्झाम्पल तर कायच आहे. मला विचारते एक्झाम्पल. तिने आंघोळ केली तरी पण मी लावला. अरे अण्णा शिवून टिक्का लावला माझ्या बाबांना. सगळे बोलतात आम्ही आंघोळ केली आहे, होळीला आंघोळ पण करते. माझी दुसरी बस सगळे पिंक कलर लावतात. पोरींचा फेवरेट कलर पिंक काय वाटते मला तर. पोरं होळी खेळतात. पोरं खेळतात. तिकडे कोण आहे. एवढी अंबाने की तिथे जीन्स घालून गेली आहे आणि तिथे सगळे पोरं आहेत. आता तिला आंघोळ घालली. बघा माझ्या भावाने काय केलं. मस्त ड्राय होळी खेळत होती तर त्याला झक मारून मला होळी होळी खेळायचीच होती. अख्खं भिजवलं. आता फोन पुसण्याची पण लायकी जाणार नाही. त्या मला नशी माझ्या मम्मीने फोन घेऊन गेली. बघा किती क्यूट आहे. मी तुला कलर लावू. दादाला पण लागलाय का बघतोय कुठे. सगळे चालले समुद्रावर. मी ते एकदम काली काली भूत वाटते. येताना किती मस्त वाटत होती. मला तर माझे दात बघून एवढं हसायला येतं ना की दाताला कसं लागतं कलर. ही बघ. हाय बोल. हाय हाय बोल. हाय. चालले समुद्रावर. समुद्र तिकडे आहे. मला मगाशी दाखवलं होतं ना की आमच्याकडनं समुद्र जवळ आहे. आता तुम्हाला ते दिसेल किती जवळ आहे समुद्र आमच्याकडे. लिटरली 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे फक्त आमच्याकडनं समुद्र. परत चालले आतमध्ये. तिला भीत आहे की ती जाय. आपण आलो पण समुद्रावर. तिथं होतं हॉटेल आमचं आणि आम्ही ते आलो पण. हाय समुद्र. अजून समुद्र आलो ना बघ. तिथे ती झाड आहेत ना तिथे समोर ते समुद्र दाखवतात. ते समुद्रावर ड्रेस कोण घाल पोहला लागते पण. आमच्या त्या काय विकतील काय नाही देव जाणे पण विकतील. आपण समुद्र सगळे अर्धे लोक गेले पण आम्हीच राहिलोय. हिला फोटो काढायचा होता ना माझ्यासोबत. असं काय नंतर आम्ही इकडनं घरीच नाही गेलो असतो. नाही गेलो असं कसं जाताना तर हॉटेल लागतच नाही मला. आला परत. सध्या पैसे कोणाकडेच नाही. सगळे अशा लल्लूपूर झाल्या. उंट पण आहे. आज आता बीच भरलाय. आज पाणी भरपूर जवळ. चालत जायला लागायचं. आज पाणी लय जवळ आहे. सगळे गेले पण पाण्यात.
आज पाणी खूप पुढे आहे, खूप. हे बघा इथपर्यंत येते पाणी. इथे तर आम्ही बसतो असं नॉर्मली, इथपर्यंत पाणी. चप्पल गेली गाईस कोणाची तरी, गेली ते गेली. बाय बाय. त्यात पण फुगे पडतात, ते पण फुगे फुगवते आणि ती पाण्यात पण फुगे पडते. इकडे गेले तिकडे. पाणी खूप भरतीला आहे आज, खूप खूप भरतीला. हिला तिच्या आयफोनची काळजी आहे. आता चाललो आता परत घरी. आता काय माहिती लोक तिकडे परत होळी खेळतील की नाही, पण माझी तर इच्छा संपली. बघा आम्ही होळी मातीने खेळतोय. बघा माझी बहीण कुठे गेली? माझी बहीण तिथे राहिली. माझी स्किन एकदम टॅन झाली आणि मी गुलाबी झाली. गुलाबी ही बघ. गेलेलो मस्त. आम्ही विचार केला आज ड्राय होळी खेळू, तर माझे भावंड मला ड्राय होळी खेळून देतच नाही. आधी भिजवलं, आता समुद्रावरती गेलो माझ्या भावाला बाहेर काढायला, पण डुबवली कोणाला? मला. आणि बघा मातीने रंगवले आम्हाला. पाय ते एकदमच घाण झाले तेव्हा. हे सुती आहे बघ. मी आता बघितलंय लिटरली सगळ्या जागेवरती मातीच आहे, माती. असं वाटतं मी मातीत लोळलंय आम्हा लोकांना. आता जाते घरी, आंघोळ करते आणि तुम्हाला पुन्हा भेटते. सो आता मी आली आहे माझ्या बहिणीच्या घरी खरसईला. इथे आहे पालखी जी संध्याकाळी येणार होती. आम्हाला वाटलं 8 वाजता वगैरे, पण ती ऑलरेडी खाली आहे. सो आता आम्हाला फटाफट रेडी व्हायचं आहे. ही तिची आजी. आम्हाला तर फटाफट रेडी व्हायचं आहे. मी रेडी होऊन भेटते परत. आता मी रेडी झालेली आहे, तुम्ही बघूच शकता. मी काय जास्त मेकअप नाही करत. मी फाउंडेशन काहीच लावत नाही, बिकॉज माझ्या स्किनला मग ते इरिटेट होते. काय नाही ती मस्त वाटते ना, मस्त वाटते ना. अजून पालखी आली नाही तर आम्ही तुम्हाला रेडी होऊन बसलेलो चांगलं आहे, पण लेट होणं चांगलं नाही आहे. कारण की इथे सांगितलं की पालखी 1 मिनिटात निघून जाते. सो आपण रेडी राहायला चांगलं आहे. आता बघू पालखी कधी येते, दाखवतो तुम्हाला. आम्हाला उशीर झालाय, पण वाजले तर 7:30, पण अजून पालखीचा पत्ताच नाही. तर बघू 8 वाजेपर्यंत बोलतात, तर लास्ट 8 वाजेपर्यंत येईल. थांबतो आता 8 वाजेपर्यंत. काय आहे आता सगळे थांबणे जातात, आम्ही पण थांबतो. बघतो किती वेळात पालखी येते. आम्ही एवढं फास्ट रेडी झालो असेल ना, एवढं फास्ट. मग आम्हाला वाटलं खाली आली लवकर वरती येईल, पण आता ती अख्खी फिरून तशी आता येईल 8 वाजता. अजून टाईम आहे बोलतो. पालखीसोबत दर्शन सुद्धा झालेलं आहे. फायनली वाजले 8-10. आता आम्ही होतो परत आमच्या घरी, बट त्याच्या अगोदर आम्हाला केक घ्यायचा. बिकॉज माझ्या मम्मीचा बड्डे आहे, तो आम्ही केक घेतो आणि मग तुम्हाला पण भेटतो. अजून एक येते. आता मी परत हॉटेलला आलेली आहे केक बिक घेऊन. आता आम्ही आहे आमच्या काकाच्या रेस्टॉरंटमध्ये. छोटंसं रेस्टॉरंटच आहे, असं फक्त डायनिंगसाठी. आम्ही तिथे थोडंसं डेकोरेशन करू. डेकोरेशन पण असं ना, फक्त हॅपी बड्डे लावू आणि माझ्या मम्मीला बोलू. असं वाटतं तिथे पण एक केक कापणार तर लोक, आणि मग तिकडनं इकडे आम्ही लोक येऊ. मग थोड्या वेळाने पण भेटू परत. मग दाखवतो तुम्हाला माझी मम्मी आणि केक आणि मग थोडं डेकोरेशन. आजचा हा ब्लॉग इथेच एंड करते आहे. तुम्हाला हा ब्लॉग नक्की आवडेल. सो लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.